नमस्कार मंडळी, मी जान्हवी वाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. मी आज जे विचार मांडणार आहे ते आवडत आहेत का बघा. आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पडले वळण इंद्रिया सकळा. चित्राकडे तिची आई राहायला आली होती. सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील कर्त्या बायकांची प्रतिनिधी म्हणजे चित्राची आई. तिचं सगळं आयुष्य कष्टात गेलेलं. लहान घर, त्यात नळ नाही, नदीवरून किंवा सार्वजनिक नळावरून पाणी आणणं, कपडे धुणं, बाजारहाट, वाळवणं, मेतकूट, दाण्याचा कूट, चटण्या हे सगळं करण्यातच आईचं आयुष्य गेलं होतं. तसंच काटकसर हा गुण त्यावेळच्या बायकांच्या अगदी रक्तात भिनला होता. पण आता या सगळ्याची गरज उरली नाही. पुढची पिढी त्या मानानं सुखी आहे. घरात सर्व सुविधा आहेत. कामं तुलनेनं सोपी झाली आहेत. आर्थिक स्थिरता आली आहे. बाहेर जेवायला जाणं किंवा पार्सल घेऊन येणं वारंवार होऊ लागलंय. अशा अनेक कारणांमुळे चित्राकडे वेळ शिल्लक राहू लागलाय. शिल्लक राहिलेल्या वेळेचा चित्रा सदुपयोग करून घेऊ लागली. तिच्या क्रिएटिव्हिटीला अनेक वेळेला वाव मिळू लागला आणि तिला त्यात खूप आनंद मिळू लागला. एकदा चित्राच्या मनात आलं, माझ्या आईला तिचे कोणतेच छंद पूर्ण करता आले नाहीत. पैसे, वेळ, कोणाकडून मिळणारं प्रोत्साहन सगळ्याचीच वानवा होती. आधी घरातलं काम पूर्ण करायचं आणि वेळ मिळाला तर इतर गोष्टी, अशी धारणा खुद्द आईचीच होती. पण कामं संपत नव्हती. कधीतरी वेळ मिळाला तर पैशाची जमवाजमव आणि इतर गोष्टी जुळून येईपर्यंत दमछाक होऊन काही करण्यासाठी तेवढा उत्साहही टिकत नव्हता. या सगळ्यात सगळे छंद मागे पडत पडत त्याचं अगदी विस्मरण झालं. आता चित्राने आईला त्याची आठवण करून द्यायला सुरुवात केली. ती आईला म्हणाली, आई, आता तुला जे करावंसं वाटतंय ते कर. आयुष्यात जे जे करायचं राहून गेलंय ते आत्ता कर. तू अगदी सकाळी उठून पुस्तक वाचत बसलीस तरी तुला आता कोणी काही म्हणणार नाही. तू तुझ्या मनाप्रमाणे जग आता. पण आईला इतकी सवय झाली होती की तिला चित्राचं म्हणणं पटत असलं तरी अंगीकारता येत नाही. दोघीजणी आपापल्या जागी बरोबरच आहेत. धन्यवाद.